हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर एक 4-5 दिवसाच्या नंतर ब्लॉग टाकत आहे आणि मध्ये थोडासा केलेला होता गुरुवारच्या पूजेचा आहे, थोडासा गुरु दत्त जयंतीचा आहे आणि बाकी थोडासा आहे 1-2 ह्याचा, तर तो पण राहिलेला आहे। तर आज खूप दिवसाच्या नंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। ब्लॉगलाच यायला लागले ब्लॉगला। तर आज आहे रविवार आणि काल होती गुरुपौर्णिमा, दत्त जयंती। तर दत्त जयंती सर्वांची कशी झालेली आहे ही बघा। आमची दत्त जयंतीची कालची पूजा आणि ही पूजा मांडताना आपल्याला सर्व छान वाटतं, करावंसं वाटतं आणि नंतर उचलताना सुद्धा जेवढा पूजासाठी आपण हे करतो ना, घाट घालतो ना, तेवढा उचलताना आपली परेशानी होती। तर हे सर्व निर्माल्य वगैरे अगोदर काढून घेते आणि झाडं खूप सुकून गेलेली आहेत। म्हणजे प्रत्येक झाडावर जॉबला चाललं तसं थोडंसं पाणी वगैरे घालण्यात नाही आलेलं। हे बघा, तुळस दिसत असेल तुम्हाला, कसं म्हणजे रोग पडल्यासारखी झालेली आहे। पाणी तर घातलेलं आहे पण थोडंसं एक तांब्यावर पाण्याने काहीच होत नाही। तर थोडंसं झाडं वगैरे धुवून व्यवस्थित पाणी घालून घेते त्याला आणि नंतर पूजेचं जे निर्माल्य आहे ते काढून घेते आणि नंतर पूजेला लागते। तर चला सर्वप्रथम मी झाडाचं हे करून घेते, पाणी वगैरे घालून घेते। हे जी घटाचं पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला तुळशीला घालायला चालतं। तर त्या अगोदर मी घटाचं पाणी घालून घेते, म्हणजे हे होईल। तर आपल्या दत्त महाराजांना हळद कुंकू सुद्धा देऊन घेते पूजा उचलायच्या अगोदर। सर्वप्रथम नुसता घटच उचलून घेत आहे। तर हे बघा, हे पाणी तर इथे घटाचं जे पाणी आहे ना, ते मी सर्व घरामध्ये शिंपडून घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम घटाचं जे पाणी आहे ते तुळशीला मी वरून धुवून टाकलेलं आहे। जसं की झाडावरती स्प्रे मारून आपण झाडं धुवून घेतो त्या पद्धतीने मी थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि नंतर पाणी घालून घेतलेलं आहे। का तर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस झाडं सर्व धुवून निघतात आणि कसे फुलून येतात, तसं या झाडावरती काहीतरी मवा पडलेला आहे, त्यामुळे झाडाची थोडीशी वाढही खुंटलेली आहे आणि जो लसलसीतपणा आहे ना, तो सुद्धा कमी झालेला आहे आणि एकदम म्हणजे सुकल्यासारखे दिसत आहात। त्याचा एकदम कोमेजलेला, जसे कोमेजून गेलेत ना तसं त्याच्या पानाची वाढ खुंटून ते एकदम आखडून धरल्यासारखे झालेले आहेत। तर त्यासाठी म्हटलं धुवून घेतल्याच्या नंतर थोडे फुलतील म्हणून मी काय केलेलं आहे, पानात सगळं धुवून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। कारण स्प्रेनं वगैरे छान धुता येतं पण तो नव्हता माझ्याकडे, म्हणून मी हातानंच धुण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर असं पाणी वगैरे सर्व झाडांना धुवून घालून घेतलेलं आहे आणि इथं सर्व पूजेचं जे निर्माल्य आहे ना ते काढून घेत आहे। आणि हा जो व्लॉग आहे मी तुम्हाला कालच शेअर करणार होते, पण काल राहिला माझ्याकडून। मी जरा मुलांच्या शाळेत गेले होते, ओपन डेच्या दिवशी मला जायला जमलं नव्हतं, त्यासाठी नंतर जाऊन शिक्षकांना भेटून पालकांची सही वगैरे आपल्याला करून यायची असते। तरी पण एक वेळेस गेले तर काम माझं झालेलं नाही आहे आणि परत गॅदरिंग होती मुलांची, त्यांचं जॅकेट वगैरे घेऊन यायचं होतं, कार्यक्रमाला जे पण साहित्य लागतं ते घेऊन यायचं होतं। तर त्यासाठी मी बाहेर गेले होते। आल्याच्या नंतर खूप उशीर झाला होता आणि येत्या वेळेस भाजीपाला वगैरे थोडंसं घेऊन आलो होतो, तर त्यामुळे उशीर झालेला होता आणि तरी पण काम पूर्ण झालेलंच नाही आहे। अजून एका प्रतीक्षाची जी मॅडम आहे ती आलेलीच नव्हती आणि तनुजाची मॅडम जी होती ती आलेली होती। तर एकीचं काम झालेलं आहे आणि एकीचं मात्र बाकी आहे। तर असं इथं मी पटपट निर्माल्य जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि खूप दिवसाच्या नंतर पूजेला लागलेली आहे। कारण बऱ्याच दिवस झालं, सकाळी आता कसं असतं, मुलांना शाळेत जायचं म्हटलं की त्यांना पटकन आवरून द्यायचं असतं आणि पूजा ही त्यांना आवरून देईपर्यंत 10 तर वाजतात। 10 वाजले की मग सर्वांना वाटतं थोडंसं नाश्ता पाणी करावं। तर नाश्ता पाणी करायच्या अगोदर पूजा झालेली असेल तर जेवायला बरं पडतं। तर त्यासाठी मग मुलं काय करतात, मी एकीकडे स्वयंपाक करतो, मुलं देवपूजा करून घेतात। तर मध्ये मध्ये उंदराने खूप म्हणजे धुमाकूळ घातला होता
आणि आता वरी पक्षी पण काहीतरी करत आहात. हां बरोबर आहे, मी थोडंसं तांदूळ जे आहेत आपले घटाखालचे वगैरे तर वरती टाकले होते, तर वरी रेकॉर्ड करता वेळेस त्याचा आवाज येतो थोडासा. तर ते तांदूळ खाण्यासाठी सर्व म्हणजे किलबिलाट त्यांचा आहे, म्हणजे दुसरं काही वाजत नाही तर पण पत्र वाजत आहेत वरचे. तर असं इथे झालेलं आहे. मी सर्व काढून सर्व देव्हारा वगैरे पुसून घेतलेला आहे आणि सर्व साहित्य जे आहे ते जसेचं तसे मांडून दिलेलं आहे आणि पटपट मग इथे जलाभिषेक आपला करून घेते. सर्वात अगोदर जे आपले पूजेसाठी हे असतो म्हणजे जो दिवा ठेवतो तो एक मी जे 3 पाट आणलेले आहेत ना, छोटे छोटे मोठे, म्हणजे एकदम छोट्यापेक्षा छोटे मोठे, तर ते काय केलेले आहेत, एक ठेवलेलं आहे घटाखाली, एक स्वामींच्या खाली ठेवलेलं आहे आणि एक मी दिव्यासाठी केलेलं आहे. आणि हे 3 पाट ठेवलेले आहेत. तांदूळ जे आहे ते एकामध्ये आपलं श्रीयंत्र असतं, एकामध्ये अन्नपूर्णा असते आणि एकामध्ये कासव असतं. तर हे तिघांसाठी 3 पाट आणि 3 तांदूळ ठेवलेले आहेत वाटीमध्ये, प्लेटमध्ये. आणि नंतर फोटो वगैरे जे आहेत ते सर्वप्रथम पुसून घेतलेले आहेत. तर इथे काय झालेलं आहे, फोटो जो आहे तो मी ठेवला, पुसून ठेवला, हार घालून घेतला आणि नंतर तो खाली पडला. काय झालेलं आहे, पायऱ्या जी आहेत ना देव्हाऱ्यातल्या त्याला काहीतरी वटकन लागतं. तर मी ठेवलं होतं थोडंसं, पण ते एका साईडला झाल्यामुळे लगेच त्या पायऱ्या ज्या आहेत त्यावरती वजन ठेवण्यात आलं ना, त्या कानवड्या होतात आणि त्यावर काही पण ठेवू द्या. नवीन 1-2 वेळेस तो घट त्यावरती मी काय करायची, एका कोपऱ्यामध्ये आपला जो क्लस आहे तो मांडून घ्यायची. तर तो क्लससुद्धा 2-3 वेळेस पडला माझ्याकडून. तर मी तेव्हापासून काय करायची, त्याच्या खाली एक मी छोटंसं पातेलं होतं ते पालतं घालून ठेवलेलं होतं आणि प्रतीक्षानं ते काढून काय केलेलं आहे, छोटंसं ते अगरबत्तीचं स्टँड आहे ना ते ठेवलं होतं. तर ते त्याला पुरेसं पेलत नव्हतं, त्यासाठी ते पडले होतं आणि मी आता ते चेंज केलेलं आहे. तर इथे जी आपली पूजा आहे ना त्याचं मी काय केलेलं आहे, पटपट जलाभिषेक करून घेतलेला आहे. आणि जे जलाभिषेक केल्याच्या नंतर चरण अमृत म्हणतो ते मी घेत असते, तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे. आणि पूजा करते वेळेस मी काय केलेलं आहे, एका ताटामध्ये सर्व देव जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये अभिषेक करून घेतलेला आहे. आणि अभिषेक केल्याच्या नंतर एका वस्त्रावरती ठेवून दिलेले आहेत आणि नंतर कोरडे करून मी काय केलेलं आहे, पुसून घेऊन नंतर दुसऱ्या ताटात ठेवणार आहे. आणि हे कॉईन हे कशासाठी पुसतात, काय पुसतात मलाही काही माहीत नाही आहे. मी खूप दिवसापासून त्या प्रांजल ताईला फॉलो करत असते, तर त्यांचे हे असतात. तर मलाही वाटलं पूजावे, ठेवावे, तर त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असावं का, त्यांनी सांगितलेलं आहे काहीतरी, पण माझ्या काही लक्षात नाही आहे. एक जवळपास मला वाटतं लॉकडाऊनपासून मी त्यांचे व्हिडिओ वगैरे बघत असते, तर ठेवलेले आहेत मी सुद्धा. मलाही आवडतं तसं काही करायला. तर ह्याचं जर माहीत झालं काही तर त्यांच्या म्हणजे जे स्वामी वगैरे जे आहेत ना ते विचारून करतात त्या, तर त्यांच्या स्वामींनी वगैरे सांगितलेलं तसंच मी पण ठेवलेले आहेत. म्हटलं असं आपण असं तर पगार झाल्याच्या नंतर म्हणतो देवापुढे आपण आपली पहिली पगार ठेवायला पाहिजे, किंवा पहिला जो मंथली पेमेंट पैसे वगैरे जे घरी येतात ना ते आपण देवापुढे ठेवायला पाहिजे. तर तेवढं काही काळजीनं आपल्याला काही करणं होत नाही आहे. तर डेलीची थोडीशी पूजा त्यांची सुद्धा व्हावी असं मला वाटतं. हेच काहीतरी कारण असावं, तर त्यासाठीच मी पण ठेवत असते. तर असो इथे सर्व देवांना मी गंध लावून घेतलेला आहे, आपल्याला पण लावून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जी आपली शिवलिंग आहे त्याला भस्म लावून घेतलेला आहे. आणि जे आपले विठुराय आहेत त्यांना मी चंदनाचा गंध लावलेला आहे. बाकी सर्व देवांना मी काय केलेलं आहे, कुंकवाचाच गंध लावलेला आहे. बाकी आपण पुरुष देवतांना चंदनाचा लावू शकतो असं काही नाही आहे, पण ज्यांना चालतं ना हळद कुंकू आपण देतो त्यावेळेस, तर त्यांनाही मी तो हळद कुंकूच लावून घेतलेली आहे. तर असं इथे पटपट मी देवपूजा म्हणजे जलस्नान जे आहे, जलाभिषेक जो आहे तो मी करून घेतलेला आहे. आणि खूप दिवसाच्या नंतर जो हा डेली पूजेचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर पूजा करते वेळेस माझं हे डेलीचंच रुटीन असतं की एवढं होतं माझ्याच्यानं. तर चला इथं सर्व अभिषेक वगैरे झालेला आहे आणि सर्व देवाची मांडणी जी आहे ती सुद्धा मी करून घेतलेली आहे.
सर्व वस्त्र वगैरे जे आहेत ते घालून घेतलेले आहेत, फूल अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि आपलं जे बाळकृष्ण आहे, विठुराय आहे, त्यांना मी काय केलेलं आहे, एक एक का होईना तुळशीचं पान अर्पण करत असते. तर ते सुद्धा मी अर्पण करून घेतलेलं आहे. छान अशी फुलं होते देवाला, तर ते सुद्धा एक एक करून वाहिलेले आहे, जे की पिवळ्या रंगाचे होते, थोडेसे सफेद कलरचे होते आणि एक गुलाबी कलरचे होते आणि एक छोटंसं गुलाबाचं सुद्धा होतं. आणि तर प्रत्येक जसं देवाला आवडतं ना तसं घातलेलं आहे, की जसं विष्णूंना प्रिय, बाळकृष्णांना प्रिय पिवळं आहे, महादेवाला प्रिय जे आहे ते सफेद कलरचं आहे आणि देवीला जे आवडतं ते लाल कलरचं आहे. तर त्या पद्धतीने मी फुलांची जी वाहण्याची जी रचना आहे ना ती मी त्याच पद्धतीने केलेली आहे. आणि एक्स्ट्राचे थोडेफार म्हणजे जे झेंडूचे फुलं आहेत ना ते खूप मोठे मोठे होते, तर ते सुद्धा एक दोन मी वाहून घेतलेले आहेत. तर बस अशा प्रकारे आपली जी रोजची पूजा आहे ना ती झालेली आहे. आणि पूजा झाल्या तसंच न ठेवता थोडासा साखरेचा प्रसाद इथं ठेवलेला आहे आणि थोडेसे फुलं एक्स्ट्राचे होते म्हणून मी दिव्याच्या थाळीमध्ये सुद्धा थोडेसे टाकलेले आहेत. आणि अशी छान भरून पूजा ज्यावेळेस वाटते ना त्यावेळेस पूजा केल्याचं समाधान जे आहे ना ते मनाला खूप मनातून वाटतं. तर असं फुलांची ज्यावेळेस पूजा होते ना त्यावेळेस खरंच पूजाला 2 मिनटं तरी मला बघावंसं वाटतं आणि ते मी बघत असते. आणि जसं आपण म्हणतो की बाळकृष्णाला कुठल्याही देवतेची ज्यावेळेस आपण पूजा करतो ना त्यांना आपण आरसा दाखवावा, तर माझा असतो व्हिडिओ. नमस्कार. झालेली आहे माझी पूजा वगैरे. फुलं पूजाला असल्यानंतर पूजा खूप छान होते आणि खूप मस्त वाटते. तर पूजा वगैरे झालेली आहे, नैवेद्य वगैरे बाकी आहे आणि पूजेला माझा किती वेळ गेलेला आहे बघा. आत्ता 10:30 वाजलेले आहेत. 1:15 वाजल्यापासून पूजेला लागलेली आहे. कम्प्लिटली 1-1.25 तास गेलेला आहे. तर आणि हे बघा अजून आंघोळ बाकी आहे. 10:30 वाजलेले आहेत आणि अजून आंघोळ बाकी आहे. कपडे सुद्धा अजून तसेच टाकायचे आहेत. रविवार असला यांच्यामुळे असा आपल्याला पण गोंधळ होतो. संडे बच्चे कंपनीची पोह्याची तयारी. पोहे भिजले नाहीत अजून व्यवस्थित, थोडेसे भिजवावं लागतील. तर चला इथं नाश्ते वगैरे करून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.